विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 12वा माळीणगाव एक घटना हा पाहणार आहोत. मुलांनो, या पाठामध्ये पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये वसलेलं माळीण नावाचं एक गाव होतं आणि ते गाव 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पाऊस कोसळला आणि दरड कोसळली आणि त्या दरडीमध्ये हे संपूर्ण गाव माणसांसकट गाडलं गेलं. त्या गावासंबंधीच्या वर्तमानपत्रातील आलेल्या बातम्या आणि त्यांची कात्रणं आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहेत. आपल्याला त्या कात्रणांचं वाचन करायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे. पहा, आपल्याला इथे कात्रणांचं कटिंग फक्त हेडिंग दिलेली आहे, त्यांचं वाचन करायचं आहे. पहा, सुरुवातीला थोडीशी माहिती दिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगरांमध्ये वसलेलं माळीणगाव 30 जुलै 2014 या दिवशी प्रचंड पावसामुळे दरड कोसळून हे गाव गाडले गेले. त्यात मनुष्यहानी झाली. या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर सगळा देश हळहळला. या घटनेसंदर्भातील वर्तमानपत्रातील बातम्यांच्या शीर्षकांची ही कात्रणे. पहा, आपल्याला ही कात्रणे दिले, त्यांचं वाचन करायचे. पण त्यापूर्वी या माळीण गावातील दुर्घटना झाल्यानंतरची ही काही दृश्य, ही फोटो आहेत, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि किती दुर्घटना ही भीषण होती. संपूर्ण गाव, घरं माणसांसकट ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. संपूर्ण जागा सपाट झालेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की इथे काहीच नव्हतं, ही तर काय मैदानी जागाच आहे, असं हे दृश्य दिसत होतं. पहा, आता तुम्हाला इथे कात्रणं दिलेली आहेत आणि या कात्रणांचं हेडिंग तुम्हाला वाचायचं आहे आणि ते शीर्षक वाचल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले, त्यांची उत्तरं लिहायची आहेत. पहा, जर पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तक बाजूला ओपन करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत, हा पहिला प्रश्न आहे. पुस्तकामध्ये प्रश्न आहेत, इथे पहा हेच प्रश्न आहेत. हेच प्रश्न मी आता सलग घेणार आहे. तुम्हाला या कात्रणांमध्ये या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. या बातम्यांची शीर्षकं कोणत्या घटनेसंबंधित आहेत, हा पहिला प्रश्न आहे. तर ही सर्व शीर्षके माळीणगाव दुर्घटनेसंबंधी आहेत. आपल्या या पाठाचं नावच आहे, त्यामुळे आपल्या लक्षात आलं की ही संपूर्ण शीर्षके माळीणगाव दुर्घटनेसंबंधीची आहेत. दुसरा प्रश्न आहे, माळीण गावात साधारण किती कुटुंबे राहत होती? तर मुलांनो, पहा, आपल्याला इथे एक बॉक्स दिसतोय, त्याच्यावरून लक्षात येते. पहा, 40-50 उंबरठ्याचे दुर्गम गाव, म्हणजेच माळीण गावामध्ये साधारणतः 40 ते 50 कुटुंबे राहत होती. पहा, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता? तर पहा, इथे आपल्याला इथे दिसते बघा, नासा या संस्थेने दिला होता दुर्घटनेचा इशारा. इथे मी तुम्हाला दाखवले, तिथे पुस्तकात पाहिलं तर लक्षात येईल. नासाने दिला होता दुर्घटनेचा इशारा. नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा आधीच दिला होता. नासा हे काय आहे? तर मुलांनो, नासाचा लॉंग फॉर्म होतो नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था. ही एक अमेरिकन संस्था आहे आणि तिचं काम काय आहे तर अंतराळ संशोधन करणे. आणि या संस्थेने ही दुर्घटना होऊ शकते असा आधीच इशारा दिलेला होता. पहा, चौथा प्रश्न आहे, मदतीची घोषणा कोणी केली आणि कशा स्वरूपात केली? पहा, इथे आपल्याला इथे दिसते, पहा, राज्य सरकारची मदतीची घोषणा. म्हणजे यांना मदतीची घोषणा कोणी केली तर राज्य सरकारने केली. आणि वरतीच आहे बघा, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, म्हणजे पैशांच्या स्वरूपात ती मदत केली. कशा स्वरूपात? तर पैशांच्या स्वरूपात. पाचवा प्रश्न आहे, ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले? पहा, इथे तुम्हाला दिसतंय ढिगाऱ्याखालून 8 जण जिवंत बाहेर. इथे बातम्यांचं कात्रण आहे, पहा, तिथे दिसतंय ढिगाऱ्याखालून 8 जण जिवंत बाहेर, म्हणजे 8 लोकांना या ढिगाऱ्याखालून जिवंतपणे बाहेर काढण्यात आले. पहा, 6वा प्रश्न आहे, ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? तर पहा, इथे एक बातमी दिसते तुम्हाला, NDRFची प्रयत्नांची पराकाष्ठा. आता NDRF हे काय आहे
तर नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांनी या लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, माळीण गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली? पहा, आपण पहिल्यांदाच पाहिलं की 30 जुलै 2014 या दिवशी होती, म्हणजे हा पावसाळा ऋतू होता आणि दिवस होता 30 जुलै. शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले? तर पहा, इथे आपल्याला एक दिसतोय कात्रण छोटंसं आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये स्पष्ट दिसेल ते. मोबाईल टॉवर्स इथे दिसतंय, पण इथे आता अस्पष्ट दिसतंय. मी जिथे गोल केले तिथे पुस्तकात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मोबाईल टॉवर्स अभावी शोधकार्यात अडथळे. आणि इथे पहा, माळीणमधील वीज पुरवठा पूर्ववत, म्हणजे तिथे त्यावेळेला वीज पुरवठाही नव्हता. मोबाईल टॉवर्स व वीज पुरवठा नसल्यामुळे या शोधकार्यामध्ये अडथळे आले. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली? पहा, या माळीण गावातील लोकांना आत्ताच आपण पाहिलं, NDRFचे जवान, डॉक्टरांची पथके, सरकारी यंत्रणा आणि तिथले जागरूक नागरिक या सर्वांनी या लोकांना मदत केलेली होती. आता पहा, याच्यानंतर विचार करा आणि शोध घ्या असा एक घटक दिलेला आहे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आपण थोडक्यात चर्चा करूयात आणि तुम्हालाही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील असे तुम्हाला वाटते? पहा, पहिल्यांदा तर निसर्गाचा प्रकोप, कारण पाऊस खूप होता आणि त्यामुळे ती दरड कोसळली. त्यानंतर पर्यावरणाचा असमतोल, माणसांनी पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरुवात केलेली आहे. डोंगर पोखरताना माणसाच्या हेही लक्षात राहिलं नाही की त्या डोंगराच्या खाली गाव आहे. नंतर नासाने दिलेला एक इशारा होता, त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे नासाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष हेही एक कारण असू शकतं. सरकारी यंत्रणेची अनास्था, जर आधीच माहीत होतं तर सरकारांनी सुद्धा तिथे लक्ष द्यायला पाहिजे होतं, म्हणजे ही कारणं असू शकतात. नंतरचा प्रश्न दिला आहे, नासा ही संस्था कोठे आहे, ती काय काम करते याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, नासा नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही एक अंतराळ संशोधन करणारी संस्था आहे, ती अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. नंतरचा प्रश्न सांगितलेला आहे, अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील विचार करा व लिहा. पहा, दुर्गम भागामुळे इथे वैद्यकीय मदत तात्काळ मिळत नाही, पाणी पुरवठा वीज पुरवठा खंडित होतो, अन्न पुरवठा तात्काळ होत नाही, त्याच्यानंतर आपत्कालीन यंत्रणा वेळेवर पोचत नाही. या सर्व तिथल्या अडचणी असू शकतात. आणखीही असू शकतात, तुम्ही विचार करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा. आपल्याला जर मदत करायची झाली तर आपण त्यांना कोणत्या स्वरूपात मदत करू शकतो? तर आपण त्यांना अन्न, पाणी व वस्त्र आपल्याला जमेल त्या स्वरूपात आपण त्यांना ती मदत करू शकतो. त्याच्याशिवाय सर्व विद्यार्थ्यांनी मिळून अनावश्यक आपल्याला ज्या गोष्टी आहेत, पुस्तकं, वह्या किंवा आपण गेल्या वर्षीचे वापरलेली काही पुस्तकं असतील, अशा गोष्टी आपण त्यांना मदती स्वरूपात देऊ शकतो. म्हणजे आपण आपल्याला आपल्या खाऊचे पैसे मदतीच्या स्वरूपात देऊ शकतो किंवा मदतीला जे पथक आलेले आहेत त्यांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करू शकतो. म्हणजे आपल्याला जी मदत शक्य असेल अशा स्वरूपामध्ये आपण त्यांना थोडीफार स्वरूपात मदत करू शकतो. पहा, ही एक दुर्घटनाग्रस्त गावाची घटना होती आणि या बातम्यांच्या कात्रणांवरून, शीर्षकांवरून आपल्याला ती घटना किती भीषण होती हे लक्षात येते. तुम्हालासुद्धा हा पाठ वाचायचे आणि तुम्हाला दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या कात्रणांचं वाचन करून लिहायची आहेत. धन्यवाद.